तर या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती तरी तुर्तास मिळते आहे। हायकोर्टामध्ये आपल्याला दिलासा मिळेल की नाही हा संशय असल्यामुळे दुबईला पळून गेल्याची माहिती मिळते आहे। या संदर्भातली सुनावणी खरं तर सोमवारी होणार आहे, मात्र कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याची माहिती मिळते आहे। प्रशांत कोरटकरचा दुबईमधला एक फोटो व्हायरल झालाय, त्यामुळे तो दुबईमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती मिळते आहे। प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात देखील आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता आणि त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही, बिनधास्त फिरतो तो। सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळ कुणाची? मुख्यमंत्र्यांना भेटतो, अमित शहाजींना भेटतो, पंतप्रधानांशी हातमिळवणी करतो। त्यामुळे नागपूर पोलिसांना माहित असेल, अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या, हात घातला तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील।